माझे नाव ढोले आहे. डाळ, वाटाणा, लसूण असे पदार्थ खातो. फळे सफरचंद, चिकू, संत्री, डाळिंब, केळा, आंबा असे फळं खातो. आपल्या बुद्धीला चांगले यासाठी लागणारे साहित्य पाणी, ताक, पावडर आणि साबण. पहिले मी ताटात पाणी टाकले. आता मी साबणावर हात लावून याचे पावडरवर ठेवते की पावडराचे कण बाजूला सरकले. हे पावडरचे कण कसे सरकले? साबणाच्या पावडरवर साबणाचे बोट लावले की पाण्याचे पृष्ठीय ताण कमी होते, ज्यामुळे पावडरचे कण बाजूला सरकते. क्राफ्ट पेपर, इंजेक्शन, तार हे सगळं वस्तू लागलेले आहे. आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे. मी आज बबल स्मोक बनवलेला आहे. त्यासाठी लागणारे साहित्य शॅम्पू, पाणी, बॉटल, पाईप आणि मेणबत्ती लागलेली आहे. आता अशा धूळ भरल्या. माझं नाव पहिला शैलेश पाटील. मी आता 6वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव राजकीय शाळा आहे. मी जलचक्र प्रकल्प बनवला आहे. जलचक्र ही निसर्गातील एक अखंड प्रक्रिया आहे, ज्यामध्ये पाणी बाष्पीभवन, संश्लेषण आणि पर्जन्य या टप्प्यातून जात असतं. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन ती पाण्याच्या स्वरूपात वातावरणात वर सोडली जाते. त्या वाफेतून सूक्ष्म थेंब बनतात व त्यापासून ढग तयार होतात. ढगात थेंब जड झाल्याने ते पर्जन्याच्या स्वरूपात जमिनीवर पडतात आणि जमिनीत पडल्यावर ते नद्या, तलाव आणि समुद्रात साठते व काही पाणी जमिनीत मुरते. ही चक्रीय प्रक्रिया पृथ्वीवर पाण्याची उपलब्धता करून देते व मानवाला सुनिश्चित पाण्याची सोय करते. नमस्कार, माझे नाव जयका जीवन पाटील. मी इयत्ता 6वीत शिकत आहे. सायन्स आणि आर्ट हे दाखवणार आहे. यासाठी मी बेकिंग सोडा, पाणी, 2 ब्रश, सॅनिटायझर, 1 चम्मच, डिश आणि हळद वापरली आहे आणि एक चित्र वापरले आहे. याच्यात आपण थोडासा पाण्यात बेकिंग सोडा टाकायचा आणि तो मिक्स करून घ्यायचा. हा बेकिंग सोडा या चित्रावर लावायचा. आणि नंतर सॅनिटायझर हळदीत मिक्स करायचे. हे मिक्स करायचे. आणि नंतर हे हळदीचे पाणी या चित्रावर लावायचे.
चित्रात लाल रंग दिसून येते, कारण की हळद हे आम्लयुक्त पदार्थ असतं. जेव्हा हळद मूळ द्रावणात टाकली जाते तेव्हा तिची तटस्थीकरण अभिक्रिया झाल्यामुळे तिचे रंग पिवळ्या रंगातून लाल रंगात बदलतो. धन्यवाद. मी आता 7वी शिकते. माझ्या प्रयोगाचं नाव आहे घंटा. माझ्यासाठी लागलेले साहित्य पाणी, एक पारदर्शक ग्लास आणि तेल आणि वॉटर कलर. मी आधी त्यात पाणी ओतून घेतलं आहे, त्याच्यात मी वॉटर कलर मिक्स करते. त्यानंतर मी तेल ओतते. तुम्ही बघू शकता की पाण्यात तेलाचे कण वरती आले आहेत, कारण पाणी आणि तेल यांचे घनता व गुणधर्म वेगवेगळे असल्यामुळे पाण्यात तेल विरघळत नाही. धन्यवाद. फुग्यात हवा असल्यामुळे फुगा गोल दिसत आहे. खुली नजर से देखो मित्रों, खोलो मन के द्वार। खुली नजर से देखो मित्रों, खोलो मन के द्वार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। आसपास की दुनिया किन नियमों पर चलती है, किसके कहने पर ये पृथ्वी घूमती रहती है। रहस्यमय अद्भुत भयकारी जो है लगता आज, हर डर टूटे विभ्रम छूटे खुले जब उसका राज। सूझ बूझ से सब प्रश्नों के उत्तर हो साकार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। बहता पानी कैसे उड़कर बादल बन जाए, छोटे बीजों में से कैसे फसलें लहलहाएं। चारा खाकर गोबर बनता, गोबर का फिर खाद। जब मिट्टी में खाद मिले तो खिले फसल का स्वाद। ऐसे ही जीवन का पहिया घूमे चक्राकार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। सूक्ष्म जीव हो या सागर की महाकायसी भेल, परमाणु हो ब्लैक होल हो या लहरों का खेल। जिज्ञासा की डोर बांध कर जब हम कूद पड़े, प्रज्ञा के ये पंख खोल कर सच की ओर बढ़े।
इस दृष्टि से देखोगे तो लगे अलग संसार। जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार।